राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील 2 दिवसात अवैध दारू वाहतुकीविरुद्ध राबवलेल्या मोहिमेत 9 मोटरसायकलींसह 1,04,945 रुपये किमतीची देशी विदेशी व हातभट्टी दारू जप्त केली आहे. सविस्तर वृत्त असे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती, विक्री, देशी विदेशी दारूच्या वाहतुकीविरुद्ध मोहीम राबवण्यात येत असून शुक्रवारी व शनिवारी जिल्ह्यात राबवलेल्या मोहिमेत नोंदवलेल्या 9 गुन्ह्यात 9 मोटरसायकलींसह 18 लिटर देशी दारू, 22 लिटर विदेशी दारू, 780 लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. शुक्रवारी पंढरपूर निरीक्षक पंकज कुंभार यांच्या पथकाने मोहोळ शहरात अतुल महादेव जाधव वय 40 राहणार टाकळी सिकंदर याला त्याच्या बजाज पल्सर क्रमांक MH13 CF 3496 वरून रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 65 बाटल्यांची वाहतूक करताना पकडले. तसेच नारायण चिंचोळी तालुका पंढरपूर येथून अजित नागनाथ वनसाळे वय 26 राहणार तुंगत याला देशी दारू शिकारी संत्रा ब्रँडच्या 48 बाटल्यांची वाहतूक करताना पकडले. त्याच्या ताब्यातून हिरो स्प्लेंडर क्रमांक MH13 EG 6247 जप्त करून गुन्हा नोंदवण्यात आला. तसेच निरीक्षक माळशिरस सचिन भवड यांच्या पथकाने मंगळवेढा पाटकळ रोडवर समर्थ सुनील कट्टे वय 20 या इसमाला देशी दारूच्या 48 बाटल्यांची हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक MH13 DS 0424 या मोटरसायकलीवरून वाहतूक करताना पकडले. शनिवारी पहाटेच्या सुमारास निरीक्षक जगन्नाथ पाटील यांच्या पथकाने सोलापूर हैदराबाद रोडवर अवैध दारू वाहतुकीवर पाळत ठेवून शंकर सत्यप्पा वाळी वय 42 याला बजाज प्लॅटिना क्रमांक MH13 AL 1302 वरून 5 रबरी ट्यूबमध्ये 500 लिटरची दारू वाहतूक करताना पकडले. त्याच्या ताब्यातून 50,500 रुपये किमतीच्या हातभट्टी दारूसह 90,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुय्यम निरीक्षक सांगोला सौरभ भोसले यांच्या पथकाने सांगोला तालुक्यातील इटकी गावच्या हद्दीत धनाजी शामराव बुधावले व 39 या इसमाला हिरो होंडा स्प्लेंडर MH03 Y 4433 वरून 40 लिटर हातभट्टीची दारू वाहतूक करताना पकडले. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल, नेहरू नगर, सोलापूर. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.